जोरदार ताळ्या सगळ्यांना स्वागत करायचं, जोरदार ताळ्या सगळ्यांना. बाकीच्यांनी स्टेज खाली करा प्लीज, प्लीज स्टेज खाली करा बाकीच्यांनी. कृपया आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मागे यावं. कृपया प्लीज स्टेज खाली करा बाकीच्यांनी. सर्वांनी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मागे यावं. प्लीज बाकीच्यांनी प्लीज स्टेज खाली करा आणि कोणी आपली जागा सोडू नये. कृपया प्लीज वरच्या रिक्वेस्ट करी, सर्वांना विनंती आहे, सर्वांना मागे घ्या प्लीज. प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी पाठी व्हा, सगळ्यांनी पाठी व्हा, सगळ्यांनी पाठी करा. सगळ्यांचा लाडका अभिनेता रितेश आलेला आहे. तुम्ही घाटकोपर जय महाराष्ट्र. 1 2 3 4 मुंबई है बाय गोइंग. क्या बात है. मैं आज इतना खुश हूं, इतना खुश हूं मैं क्या बताऊं. सबसे पहले तो बहुत 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 शुक्रिया कि आप सभी लोगों ने मुझे याद किया, मुझे यहाँ पर गणेश जी ने आमंत्रित किया. शुक्रगुजार हूं मैं. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. लेकिन मैं एक आपको बात बताऊं, मैं यहाँ पर अपनी गाड़ी में आ रहा था तो आते आते मुझे एक फोन आया. फोन किसका? मेरे डॉक्टर का फोन है, मेरे डॉक्टर साहब का फोन है, मेरे दिमाग के डॉक्टर का. बोल क्या है उन्होंने मुझे बोला कि ऋतिक तुम कहाँ जा रहे हो. मैंने बोला मैं अपने दोस्तों से मिलने जा रहा हूँ यार. तो उन्होंने कहा ऋतिक ऐसी जगह मत जाओ जहां पर शोर हो, तुम्हारी सेहत के लिए अच्छा नहीं है. ऐसी जगह मत जाओ जहां भीड़ हो, तुम्हारी सेहत के लिए अच्छा नहीं है. ऐसी जगह मत जाओ जहां पर धक्का धक्की हो, मत जाओ. मैंने कहा डॉक्टर साहब एक मिनट. मैंने कहा ये शोर नहीं है, ये ढोल है, एक मीठी धुन है, एक संगीत है. ये भीड़ नहीं है, मेरे दोस्त हैं. ये धक्का धक्की नहीं है, ये प्यार है. मैंने कहा कि आपके दवाइयों में इतना असर नहीं है जितना इस प्यार में है. मैंने कहा दवाई को मारो, मारो गोली. मेरा दवाई यहाँ पर है. आप सबके मुस्कुराहट को देखकर, मुस्कुराते हुए चेहरे को देखकर मैं बिल्कुल ठीक हो गया हूं. बोलो जय बजरंगबली. शुक्रिया दोस्तों. अरे म्यूजिक की तरह यार, बोलो म्यूजिक की तरह. 5 हफ्ते से मैं नाचा नहीं हूं, मुझे नाचना है यार. जनता प्रतिष्ठान के चेयरमैन गणेश जी आज तुझा आणि माझे भेट झाली आहे. ऋतिक रोशन या ठिकाणी तुमच्या प्रेमाखातर या व्यासपीठावर या नागपूरवासियांना भेटायला आला. ज्या वेळेला मी ऋतिकीची वेळ घ्यायला त्यांच्या घरी गेलो, म्हटलं ऋतिकजी तुम्हाला नागपूरला यायला लागेल, पण ऋतिकजी मला म्हणाले माझी आता सर्जरी झाली आहे. म्हटलं नाही ऋतिकजी, या नागपूरवासियांच्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा कुठलाही आजार हा बरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला
प्रवासी सोडा मुंबईतील गोविंदा मुंबईतील महाराष्ट्रातील गोविंदा सर्वत्र गोविंदा भट्टी बरोबर असतात आमचा त्याच्यामागे मुख्य कसं आहे की कुपोषणग्रस्त बालकांना काहीतरी आणि अंडीतलं दही त्यांच्या पोटात जायचं त्याचा जावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी जायचंय त्यांनी कबूल केलं आणि त्या शब्दाला जागले आणि तुम्हाला भेटायला तुमच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आलेले आहेत. सही बोला। लेकिन गणेश जी मेरे को एक आपको बात पूछने का है, एक बात पूछने का है मुझे आपको। मेरे को पिछले साल क्यों नहीं बुलाया? अरे ये पहला साल है, तो अभी से हर साल
सगळ्यांनी ऋतिक रोशन मी अगदी फोनवर आहे. मी ऋतिक रोशनची विनंती करतो. परमेश्वराची प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना चांगली प्रकृती लाभो आणि या चित्रपट सृष्टीतील ते सुपरस्टार त्याच्यावर जर शब्द असेल तर त्यांना ते व्हावं एवढी ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि दोन शब्द माझे पुढे करतो आणि त्यांना सांगतो दोन शब्द करतो. मुझे सब कुछ समझ नहीं आया. ये बोला सर, आशीर्वाद, शुक्रिया और शुक्रिया दोस्तों. अगले साल मुझे बुलाएंगे कि नहीं? पक्का? अगले साल मिलते हैं मेरे दोस्तों. शुक्रिया शुक्रिया. Señorita, मगर फिर भी न जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है señorita. No desvíes la mirada.